नमस्कार. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत मँगो मिल्कशेक विथ आईस्क्रीम. आंब्याचं सीझन असल्यामुळे थोडासा थंडावा म्हणून आज आपण मँगो आईस्क्रीम पाहणार आहोत. तर चला तर आपण त्यासाठी साहित्य लागणारे बघूयात. तर सर्वात प्रथम मी 2 मोठे आकाराचे आंबे घेतलेले आहेत. हा हापूस आंबा आहे. तुम्हाला जो भेटेल तो तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूटमध्ये पिस्ता, बदाम, साखर व काजू घेऊन मिक्सरच्या जारमध्ये करणार आहोत आपण. सर्वात प्रथम आंब्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे मिक्सरच्या जारमध्ये थोडे काप करून घेऊयात व छोटे छोटे काप खूप उशीर लागत असल्यामुळे मी अशा प्रकारे आंबा सोलून घेते. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. मी आंबा असं सोलून त्याचे काप करून घेते, म्हणजे जरा वेळ वाया नाही जाणार, आपलं पटकन होऊन जाईल. आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचे अनेक प्रकार आपण पाहणार आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये. जसं की आंब्याचा शिरा, आंब्याचे मोदक असे सर्व आपण पाहणार आहोत. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. अशा प्रकारे आंब्याचे काप करून मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊयात. दोन्ही आंबे आपले सोलून झालेले आहेत. त्याच्यामध्ये कमीत 2 ते 3 जणांपुरता मिल्कशेक होऊन आरामात होऊन जातो. आम्ही घरात तिघच असल्यामुळे थोडासाच करणार आहे. व त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडीशी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. आम्हाला आंब्याच्या ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर चांगला वाटला म्हणून मी स्ट्रॉबेरी घेतली. तुम्ही कुठलीही आईस्क्रीम तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 2 चमचे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम टाकल्याने त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचा स्वाद येईल. त्यामध्ये थोडीशी चवीपुरता साखर टाकलेली आहे व थोडेसे काजू, पिस्ता घेतलेला आहे व बदाम घेतलेला आहे. त्याने आणखीन वेगळी चव आपल्या मिल्कशेकला येणार आहे. थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे. जास्त नाही टाकायचं, फक्त थोडंसं दूध टाकायचं आहे, कारण जास्त टाकले की ते पातळ मिल्कशेक होईल आणि आपल्याला पातळ नाही पाहिजे. थोडासा असा दाटसर करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तिन्ही मिश्रण एकजीव करून थोडंसं करून घ्यायचं आहे व तुम्ही पाहू शकता मस्त असं दाटसर आपला आंब्याचा ज्यूस झालेला आहे. दोन्ही ग्लासामध्ये थोडं टाकून घेऊयात व त्यामध्ये थोडीशी दोन्ही ग्लासामध्ये टाकून घेऊयात व त्यामध्ये थोडीशी आपण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम टाकणार आहोत. एक चमचा दोन्ही ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी आईस्क्रीम टाकायची, कारण आपला ज्यूसच मँगो ज्यूस विथ स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे. त्यामुळे वरती थोडीशी स्ट्रॉबेरी ग्लासमध्ये सजवून घेऊया. दोन्ही ग्लासमध्ये एक चमचा स्ट्रॉबेरी टाकून स्ट्रॉबेरी आईस्क्रीम टाकलेली आहे. आईस्क्रीम लवकर आणल्यामुळे थोडीशी पातळ झालेली आहे. ती आपण ग्लास सेट करायला ठेवणार आहोत, त्यावेळेस होऊन जाईल व थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊयात त्याच्यावरती. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही किती ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त करायचं ते तुम्ही करू शकता. मी अगदी थोडेच टाकलेले आहेत. आणि वरून त्याच्यामध्ये थोडासा पल्स टाकायचा आहे आंब्याचं. छोटे छोटे काप करून त्याच्यामध्ये 2 ते 3 पल्स टाकायचे, म्हणजे आपल्या ग्लास आणखीन छान वाटेल व खाताना थोडासा आंब्याचा पल्स तोंडात आल्यावरती आणखीन मस्त छान लागतं ते. तुम्ही पाहू शकता आपल्याला झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट्समध्ये सांगा व यापुढील नवीन अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.